हाय, वेलकम बॅक टू अक्षय ब्लॉग्स. कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज मी आलेली आहे संभाजीनगरला, म्हणजे माझ्या मामाच्या घरी. असं मी अचानक आली, कारण तिथे माझे मम्मी पप्पा आलेले होते म्हणून मी इथे आलेले आहे. आणि सडनली अचानक आमचा प्लॅन झाला की कुठेतरी फिरायला जाऊया. त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत शिर्डीला. आणि आजचा ब्लॉग एकदम मस्त होणार आहे कारण मी फर्स्ट टाईम शिर्डीला चाललेली आहे. मी कधीच गेलेली नाही आहे तिथे. तर तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग. आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कारण माझ्यासाठी पण हा एक्सपिरियन्स असतो. शिर्डीला जाण्याची खूप सगळ्यांची इच्छा असते आणि ते आज सडनली प्लॅन झाला आहे, त्यामुळे मला जायला भेटतं आहे. सगळे आमची पूर्ण फॅमिली जाते, तर आपण बघूया. तुम्ही पूर्ण बघत राहा. आता आपली गाडी आलेली आहे आपल्याला पिकअप करायला. तुम्हाला मी दाखवते. ही आपली गाडी आहे. ही माझी मम्मी आहे, हे माझे पप्पा आहेत. पप्पा हाय करा. हे माझे बाबा आहेत. बाबा हाय करा. व्हिडिओ काढते मी. हे माझी मम्मी पप्पा. ही तेजू. हा आहे सार्थक. एगोड्या हाय हाय कर. हाय हेलो, मैं हूँ आज है ना कमरापुर को जाना। मामा, तिकीट आहे का? हे माझे मामा. चला आता आम्ही बसतो. हे आमचे ड्रायव्हर काका. चलो अभी हम चलते हैं. माझी विंडो सीट आहे. इथे आम्ही सगळं सामान ठेवतोय आमचं, कारण लॉंग ट्रिप आहे. लॉंग ट्रिपला जायचं आहे आम्हाला, त्यामुळे. हे माझे मामी. या पुढे या. अजून आई येते. ही माझी आई. हे बाबा. बाय. आईला घेऊन उपयोग नाही आला. ही आमची आई. आता आम्ही सगळे निघा. अभी हम यहाँ से रंजनगांव से शिर्डी की तरफ निकल चुके हैं. हा, मराठीमध्ये बोला. बर, आम्ही आता रावणगावातून आता शिर्डीच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि हा आमचा ड्रायव्हर आहे शिवम. काय हा. आता ह्यो आम्हाला 1 तासामध्ये शिर्डीला पोहोच करेल. 1 की 2? हा? 1 की 2? अरे म्हणायचं बाबा आपण लोकांना काय बिना- तुम्ही बोला. हाय, आम्ही चाललो आहे फिरायला आता शिर्डीला. 2-2.5 तास काढायचे. पण काय नाही, चांगलं वाटतंय. बोल काहीतरी. बसले बसले बोर होतो काहीतरी पाहिजे कारण पूर्ण दिवस चालला अरे सकाळी म्हणजे मी बघत राहा. सगळे आराम सुरू उठले, जेवण बिवून झाले. मी म्हणतात झोपा येणार काही होईना, काय करतं चालेल निघले मग. टाकून दिला ते स्पीकर मध्ये फॅमिली सोबत चाललोय म्हणून जास्त मजा येते. खूप वेळानंतर आम्ही चाललोय सगळे सोबत एकत्र, त्यामुळे. इथं शेत पण काय दिसतंय? शेत मी शेण ऐकलं. अजून नाही भेटले त्याला जास्त मोबाईलला. कोण कोण? सारा जहां से प्यारी नाही पहिले गुड्डू बोलला. गुड्डू हा हा. बोल बाळ बोल. मी शिकवलेले तिकडे बघ तिकडे बघ. त्याचं घे ना. सारे जहां से प्यारी भारत की बेटी. शान है हमारी मेरे भारत की बेटी, तू जीती रहे तू जीती रहे. ए आलं ए हा मन मग ए वरून बोला. य ए ए एडक्याचं मान खाली कर ना. र आलं र. एवढंच. हा, बस shortcut. र तुमच्या र ना. आई र वरून गाणं सांग. माझ्याकडे आहे. सांग. राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे. आधे आधे ध. बाबा धवरून गाण्याला पटकन लगेच. तुम्ही तिघा आहेत ना, तुम्ही पण बोलू शकता ध वरून. मलाच माहिती आहे. मेरी जिंदगी में आना
आपल्या फोनला धीरे धीरे से कजराना. न वरून बोल तेजू न वरून गाणं. नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नती. त्या नतीने मारली मिठी मला त्या नतीने मारली मिठी. ठ ठ वरून बोला. बोल रे ठवरून बोल. ठुमक ठुमक. धमक धमक चालली. वा 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 वा. हा ओके ओके संपलं का संपलं का काय गुड्डू चालली ल लसणाचा. चाललं. हा ल लसणाचा. लाल दुपट्टा उड़ गया रे मेरे हवा के झोंके से. मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से. स आलं. स आलं. स काय बोला रे फटाफट. तुमच्यावर आलं ना. स जरा तसा दिसतोस कसा कापूस पिंजून ठेवला तसा म्हणा. बस इतकंच. झालं संपलं. चला तुम्ही बोला स वरून. हा बोला बोला बोला. सोने जैसा तेरा मन सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन. तू मेरा 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 हीरो नंबर 1. न नन्ना रे 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 नन्ना रे. बरसो रे मेगा मेगा बरसो रे मेगा मेगा बरसो रे मेगा बरसो. स चालू परत. स आलं परत. हा स आलं बोला. अरे झालं स झालं ते झालं दुसरं. कॅन्सल केलं ते. नाही नाही झालं. झालं ते गुड्डू. आता दुसरं कोणतं? आई तू पण बोलू शकते. हा, ओके ओके. काय काय कोणतं गाणे परत तेच. असं काय आपण काय आलं. ए आलं ए एडक्याचं. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. मग काय एक नंबर नाही 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 ये गायचं हे आला. हा ये गायचा ये. ए वरून. हा ये गायचा यो हा यारा तेरी हे कोणतं गाणं आहे? आहे ना ती यारा तेरी यारी को दोन आहे तसे. मग आता मैंने तो खुदा माना. न आलं. नाच रे मोरा आंब्याच्या तणात नाच रे मोरा व्हिडिओ येतोय का मामा बघा झालं एवढं नाच आलं. स चांद वाला मुखड़ा लेके के चलो ना बाजार में. तेरे प्यार में म आलं म. पप्पा सांगा म वरून गाणं. हो सांग बोला बोला. नींद नाय चैन नाय. एवढंच. आय ए आला का ए एडक्याचं परत ये. एक नंबर परत तेच. ते नाही ते ना मग यापासून आलत ना दुसरं बघूया. ए ए वरून म्हणजे य वरून बोलू शकतो ना. हा ये गायचं. य या रावजी तुम्ही बस भाऊजी या रावजी तुम्ही बस भाऊजी
कशी मी राखू तुमची मर्जी, तुम्ही बस भाऊजी. ई आलं. ई कोणावर आलं? कैसे हुआ काय झालं? हुआ इतकंच. झालं येत नाही पुढचं. हेच येतं तरी. कोणी कैसे हुआ, य आलं तुमच्यावरती. कैसे हुआ, य आलं. य हुआ. नाही ना, आमचं झालं ना. त्यांच्यावर आता य वरून बोला. य ते नाही का ते गाणं, ते कोणतं ते यारा हो यारा? झालं ते. नाही ना, झालं का? झालं ना ग. नाही झालं काय माहिती. मग अरे विसरलो मी आता. बोला बोला. अरे विसरलो. गुड्ड्याला विचारा ना. हा? गुड्डूला विचारा. ए, उठो. पण बरं येवरून गाणं. तुमचा हात काढा ना. हे आम्हाला येतात गाणे आता. झालं तो थकलं. आपण आम्हाला गाणे देतो, काय करावं आम्ही? चला आई तू बोल गाणं एखादं मस्त. मला काय येतं बाई. तुझ्या मनाने बोल ना, तुला जे आवडेल ते. दिदी येतं मामीला बोलायला. मामी बोला. चला मामाच्या आवडीचं गाणं बोला. मम्मी तू बोल. कुठलं काय बोलू. आहे राव, एक जण नाही म्हणे, विचारलं नाही. तू जे बोलशील तुझ्या मागे आम्ही सगळे बोलू आहे ना. मला आठवलं मामा, हा. तुझ्या मी गाणं आवडीचं. म्हणत नाही, पाठीमागं म्हणत नाही, पुढं म्हणत नाही. पप्पा तर लय गाणे ऐकतात हिंदी. पप्पाला आवडतात खूप गाणे, पण ते लाजतात बोलायला. पप्पा एक गाणं सांगा सकाळी निवडलं का मग? तुमच्या आवडीचं. तुझे जाणार आहे सकाळी. एक तर सांगा. मी सांगू. A few moments later. किती रस्ता क्रॉस केला आपण? ऊन जेवढं जास्त पडलं तेवढं पाणी कमी होतं. लासूर आला. एवढं बी कमी व्हायला पाहिजे ना. लासूर आले पुढं पाणी होतं. पुलावर तरी एवढ्यात आपण खूप जास्त क्रॉस केलेला आहे. लवकर पोहोचून जाऊ आपण. पैठणला बी एवढं धरून 2 hours later. एक नंबर राहतो ना, पहिले नंबर. आता आम्ही जस्ट उतरलोय शिर्डीला. खूप जास्त दमलेलो आहे सगळे लोक. आता आम्ही मंदिरामध्ये जाऊ, तुम्हाला मी दाखवते. हे मंदिर एवढं मोठं आहे की याचे 7 गेट आहेत आणि ते पण खूप मोठे मोठे आहेत. खूप गोल फिरून जावं लागतं आपल्याला आणि जागोजागी सगळीकडे आपल्याला साईबाबाचं सगळं मिळेल. म्हणजे साईबाबाच्या सगळ्या मूर्त्या वगैरे, साईबाबांचे हार, सगळं म्हणजे सगळं साईबाबांचंच मिळेल. आपल्या सगळीकडे जागोजागी तेच लावलेलं आहे, पण ते खूप महाग आहे. आपल्या शिर्डीमध्ये वारकरी तर पूर्ण चालत येतात 10-10 दिवस, 15-15 दिवस. इतकं चालत येण्याची शक्ती त्यांना कशी भेटते मला हेच कळत नाही. पण इथे आल्यानंतर कळतं की साईबाबांचे किती भक्त आहेत. सगळीकडे त्यांचे सेवेकर आहेत, सगळीकडे. म्हणजे इथे येताच इतकी पॉझिटिव्हिटी वाटेल. आम्ही लाईनीमध्ये चाललोय. मला मी लाईन दाखवली, लाईन आहे. पण इथे येऊन असं मस्त वाटतंय ना, असं बोर नाही वाटत आहे, छान वाटतंय बघून आहे ना. आहे मी आहे.
मंदिराच्या बाजूलाच इथे खूप गर्दी होती, कारण इथे एक डान्स कॉम्पिटिशन चालू होता. इथे खूप लहान लहान मुले कथ्थक करत होते. कथ्थक कॉम्पिटिशन होता इथे आणि इतकं सुंदर आणि अप्रतिम ते लोक करत होते की बघणाऱ्याची नजरच हटत नव्हती. इतकं मस्त वाटत होतं ते बघताना. तुम्हाला मी आवाज दाखवते कोणत्या गाण्यावरती ते डान्स करताय. म्हणजे ते तमिळ सॉन्ग होतं. कथ्थक असतं आमचं दर्शन वगैरे झालं होतं. त्यानंतर मम्मीने आणि सगळ्यांनी बाबांचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे बघताच इतकं सुंदर होतं. साईबाबांच्या मठमधून पाणी पडतानाचा तो हे होता पुतळा. आणि ते इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे छोट्यातल्या छोट्यात मोठ्यातल्या मोठ्या साईबाबा होते आपले. छोट्या छोट्या मूर्त्या होत्या. खूप मस्त वाटत होत्या. पण ते खूप महाग होते इकडे. काही पण रेट सांगत होते ते लोक. पण मम्मीने घेतलं होतं एक छोटावाला. मंदिरामध्ये आमचे 2-2.5 तास कसे गेले ते आम्हाला कळालंही नाही. आणि संध्याकाळ होत आलेली होती आणि मंदिराच्या बाहेर पडताच इतका जोरदार पाऊस चालू झाला की आम्ही एका हॉटेलच्या इथे थांबलेलो होतो. आणि पाऊस थांबताच आम्ही गाडीमध्ये बसलो आमच्या. त्यानंतर अचानक प्लॅन झाला की आम्हाला जायचं आहे शनी शिंगणापूरला. तिकडेही आम्ही कधी गेलेलो नाही आहे. म्हणजे मी गेलेली नाही आहे. तेही तुम्ही बघा पुढे, कारण दमलो तर खूप आहोत. पण एक्साइटमेंट पण आहे की कसं असेल कसं नाही. पहिल्यांदा चाललो आहे. ती पहिल्यांदा जाण्याची एक्साइटमेंट खूप मस्त असते. सगळ्यांना असतेच ती. तर इथे अंधार खूप होत चाललेला होता. 2 hours later. पुन्हा 2 तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत इथे. पुन्हा थकून गेलोय. हॅलो. बोल. सगळ्यांचे थकलेले चेहरे. मंदिर आहे कुठे? तिकडे आहे का? सगळीकडे लाईट्सच आहेत. शुभम आमची कार. मंदिरात जाण्याआधी मम्मीने आणि सगळ्यांनी ओटीचं सामान घेतलेलं होतं. आणि इकडचे ओटीचं सामानसुद्धा वेगळंच होतं. ते शनी मंदिर होतं ना, त्यामुळे ते शनिदेवाची पूजा वेगळ्या पद्धतीने करतात इथे. तुम्हाला मी दाखवते पुढे, तुम्ही बघत राहा. मी हे पहिल्यांदाच बघते. इथे ती ब्लॅक डॉल पण देवाला अर्पण करावी लागते, कारण त्या ब्लॅक डॉलनी सगळ्यांची दृष्ट काढावी लागते. सगळ्यांच्या डोक्यावरून ती फिरवून नंतर ती देवाला अर्पण करावी लागते. असं काहीतरी इथे पद्धत आहे. तेही बघितली आजच, ते तुम्हाला मी सांगते. तर इथून आता आपण एंटर करूया. बघूया पुढे पुढे. खूप मोठं मंदिर आहे हे मंदिर आहे पूर्ण. सगळीकडे लाईट्स आहेत. माझे वाव.
त्या साईडला बघ ना किती भारी आहे. भारी आहे ना. किती चालायचं आहे अजून? हा सारखं पुढे इथे अचानकपणे जोरात पाऊस चालू झालेला आहे. पाऊसला पण आत्ताच यायचं होतं. शिर्डीला पण आमचं दर्शन झालं आणि तेवढ्यात जोरात पाऊस पडत होता. आणि तो फोन मी बाहेर काढू नाही शकली कारण तो फोन बॅगेमध्ये ठेवला होता. कारण भिजून गेला असता मग ब्लॉग वगैरे सगळं गेलं असतं. म्हणून तो काय मी काढलेला नाही पण आत्ता दाखवते. साईड मंदिरात जाण्यासाठी खूप जास्त लाईन होती. मग आम्ही लाईनीमध्ये उभा राहिलो. बाहेरसुद्धा चालू होते देवांची लाईन. तिकडे मी बघितलं तेलाने अभिषेक करत होते सगळे लोक. तेलाने ते देव धुवत होते. नंतर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. मग मम्मी आम्हाला सगळ्यांना त्यांचा कुंकू लावत होते. म्हणजे तो एक ब्लॅक टिक्का असतो तो लावत होते. खूप मोठं मंदिर आहे. पूर्ण गोल राऊंड आहे त्याचं. मस्त आहे ना. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलोय. मला मी दाखवते. आता आम्ही बसलेलो आहोत हॉटेलमध्ये. आता आम्ही ऑर्डर करू आणि जेवण करू आणि मग घरी जाऊ. अजून आम्हाला 50-60 किलोमीटर जायचं आहे लांब. तर आम्हाला घरी जायला 12-1. देवदर्शन केलंय म्हणून आज व्हेज खावं लागेल. म्हणून व्हेज हॉटेलमध्ये आलो आहे. थोड्या वेळाने आता आम्ही गाडीमध्ये बसू आणि घरी जाऊ. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.